होम सेक्रेटरी श्री इकबाल सिंह चहल, डीजीपी श्रीमती रश्मि शुक्ला, श्रीमती अर्चना त्यागी, श्री बिपिन कुमार सिंह, श्री अनूप कुमार सिंह, श्री बिला रुसू, श्री यशस्वी यादव, श्री मिलिंद भारंबे, श्री ब्रजेश सिंह, श्री कौस्तुभ धवसे, रमेश दादा पाटील या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनींनो आणि बंधूंनो, आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट जो एक आमचा सर्वांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणू शकतो, इट हॅज सीन लाईट ऑफ द डे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू द एंटायर टीम who has worked very hard in putting up this project, and you have made it a very iconic project from the day one. So I am very happy for what you have done. I think it's better than what I had imagined. So congratulations. खरं म्हणजे ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की 2017-18 मध्ये वी ऑलवेज वॉन्टेड टू बी अहेड ऑफ द टाईम, आणि त्यावेळेस आम्ही हे आव्हान ओळखलं होतं की पुढच्या काळामध्ये स्ट्रीट क्राईम किंवा बॉडी क्राईम या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यापेक्षा महत्त्वाचं काही होणार असेल तर ते सायबर क्राईम आहे. जेवढी अर्थव्यवस्था वेगवान होते आहे, जेवढी ती डिजिटाईज होते आहे, त्यातनं या क्षेत्रातली आव्हानं खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, आणि इफ वी आर नॉट रेडी तर खूप लोकांची फसवणूक याच्यामध्ये होईल. बिकॉज अनफॉर्च्युनेटली द क्रिमिनल्स आर मच मोर अहेड ऑफ अस. दे आर पजेसिंग मच मोर ॲडव्हान्स टूल्स, आणि आपल्याला पोलिसिंगमध्ये एथिकल वागावं लागतं, त्यांना एथिक्सशी काही घेणं देणं नाही आहे. आणि म्हणून अशा लोकांशी आपल्याला लढायचं आहे, आणि आपल्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी दिलासा देखील द्यायचा आहे. एक काळ असा होता की आपण EOW सुरू केलं तर EOWला अनेक लोक साईड ब्रँच मानायचे, पण आज हळूहळू इकॉनॉमिक ऑफेन्स विंग ही सगळ्यात महत्त्वाची विंग व्हायला लागली. तशीच आता सर्वात महत्त्वाची विंग ही सायबर विंग झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सायबर अटॅक्स आपल्याला पाहायला मिळतात. दे आर अगेन्स्ट इंडिव्हिज्युअल्स, दे आर अगेन्स्ट इन्स्टॉलेशन्स, दे आर अगेन्स्ट इन्स्टिट्यूशन्स, आणि म्हणून जोपर्यंत त्याचा सामना करण्याकरता आम्ही सुसज्जित राहणार नाही तोपर्यंत लोकांना आपण दिलासा देऊ शकणार नाही. आणि म्हणून आपण हा प्रयत्न 2018 साली सुरू केला. ब्रजेश सिंग त्यावेळेस होते. आपण बरंच पुढे गेलो होतो. दुर्दैवाने 2019ला सरकार गेलं आणि हा प्रोजेक्ट पूर्णपणे कपाट बंद झाला. पण फॉर्च्युनेटली पुन्हा सरकारमध्ये आम्ही आलो, आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या सरकारमध्ये पुन्हा मला होम मिनिस्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली, आणि या प्रोजेक्टला पुढे नेण्याचं काम आम्ही सुरू केलं. आणि मी विशेष अभिनंदन या ठिकाणी करेन यशस्वी यादव यांचं की ज्यांनी हा प्रोजेक्ट अतिशय चांगल्या पद्धतीनं कन्सिव्ह केला. अर्थात कौस्तुभ धवसे यांचंही मी अभिनंदन करेन की त्यांनीही याच्यामध्ये अतिशय चांगला रोल एक महत्त्वाचा केला. आणि अर्थातच सगळे जे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आहेत त्यांच्या सपोर्टमुळेच हे होऊ शकलं, कारण त्यांनी सपोर्ट केला नसता ही बिल्डिंग MIDCने दिली, त्याला हाऊसिंगने ट्रान्सफॉर्म केलं. सगळ्या जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत होम डिपार्टमेंटचे त्या सगळ्यांनी त्याला मदत केली, DGंनी मदत केली, आणि त्यातनं आज एक अतिशय आधुनिक अशा प्रकारचं हे सेंटर या ठिकाणी उभं राहिलं आहे. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की देशातलं
सगळ्यात आधुनिक सेंटर आज महाराष्ट्राकडे आहे. द मोस्ट ॲडव्हान्स सेंटर in cyber security has been created by the state of Maharashtra and I'm very proud of this center. आपण मगाशी फिल्म बघितली. आज रोज याच गोष्टी होत आहेत. बँक फ्रॉड्स इतक्या मोठ्या प्रमाणात होते आहेत. मी नाव सांगणार नाही, पण एका अतिशय वरिष्ठ नेत्याचा मला एक 4 दिवसापूर्वी फोन आला आणि तो मला म्हणाला की तुम्हाला CBIतनं फोन येत आहेत आणि ते असं म्हणतायत की तुमचं काहीतरी पाकिस्तानशी कनेक्शन आहे आणि तुम्हाला कारवाई आम्हाला तुमच्यावर करावी लागेल. मी त्यांना सांगितलं हा फ्रॉड आहे, 1 मिनिटात तू रिपोर्ट कर. मी त्या ठिकाणी मुंबई पोलीसमध्ये बोललो आणि 15 मिनिटात डिटेक्ट झालं. पण ज्यावेळी अतिशय वरिष्ठ नेत्यांना देखील अशा गोष्टींवर विश्वास बसतो आणि ते घाबरतात. नॅचरली लोकांना कुठला पोलीसचा विभाग किंवा कुठली एजन्सी काय काम करते माहिती नाही, त्यामुळे CBI वगैरे नाव ऐकल्याबरोबर लोक घाबरतात. मोठे लोक जर घाबरतात तर नॉर्मल माणसाचं काय आहे. आणि त्यामुळे आणि अलीकडच्या काळात हे व्हिडिओ कॉलवर करतात, सो दॅट लोकांना एक बिलीफ तयार होतं की अरे व्हिडिओ कॉलवर ड्रेस वगैरे घालून बोलतायत म्हणजे इट सीम्स रिअल. आणि अशा प्रकारे इतके वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड्स होत आहेत. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की जेवढ्या अर्ली आम्ही ॲक्ट करू, कारण आपण अनेक फ्रॉड्समध्ये बघितलेलं आहे की पैसा ट्रान्सफर झाल्यानंतर तो एका स्टेटमधनं दुसऱ्या स्टेटमध्ये, दुसऱ्या स्टेटमधनं दुसऱ्या कंट्रीमध्ये, दुसऱ्या कंट्रीतनं तिसऱ्या कंट्रीमध्ये आणि एका अशा कंट्रीच्या अकाउंटमध्ये जाऊन तो पैसा जातो की ज्या कंट्रीशी आपला कुठला संबंध नाही आहे किंवा ज्याच्याशी आपली थेट ट्रीटी नाही आहे. आणि त्यानंतर तो पैसा परत येणं हे इम्पॉसिबल असतं. त्यामुळे अशा प्रकारच्या केसेसमध्ये इफ वी ॲक्ट अर्ली तरच आपण हा पैसा थांबवू शकतो. आणि अनेक वेळा आपण बघितलेलं आहे, मागच्या काळात आम्ही बघितलं आहे, विशेषतः लॉ अँड ऑर्डरच्या केसेसमध्ये पूर्वी खूप वेळा असं व्हायचं की काहीतरी खोटे अशा प्रकारचे नरेटिव्स तयार करायचे, ते व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवायचे आणि दंगे घडवायचे. आणि अनेक वेळा आम्ही हे बघितलं, हे विथ नो ऑफेन्स, पण आम्ही सर्टला ते पाठवलं की ते तिथनं माहिती यायला किंवा ते ब्लॉक व्हायला 2-2, 3-3 दिवस लागायचे आणि तेवढ्या याच्यात दंगे बिंगे होऊन सगळ्या गोष्टी पार पडायच्या. त्यामुळे याची सिस्टीम, फास्ट सिस्टीम आपल्यालाच उभी केली पाहिजे, आपणच हे करू शकलो पाहिजे, हा आमच्या मनातला विचार होता. आणि म्हणून एक असा प्लॅटफॉर्म करणं गरजेचं होतं की विच शुड बी एंटायर सोल्युशन, वन स्टॉप शॉप ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचं एक कम्प्लीट सोल्युशन हे सायबर सिक्युरिटीच्या बद्दल देणं गरजेचं होतं. आज आपण पाहतो रॅन्समवेअर, म्हणजे अगदी मंत्रालयात देखील आपल्याला एक्सपिरियन्स आला की मंत्रालयातले देखील जे काही कम्प्युटर्स आहेत ते लॉक एका व्हायरसने त्या ठिकाणी केले, किंवा आपल्या मागच्या काळामध्ये काही क्रिटिकल इन्स्टॉलेशन्स जे आपले पॉवरचे आहेत त्याच्यावर सायबर अटॅक झाला. त्यामुळे आजची परिस्थिती अशी आहे की द मोर वी आर डिजिटाइज, आपली थ्रेट वाढलेली आहे. म्हणजे मध्यंतरी आपल्या सगळ्यांनी, आपण अनेकांनी बघितलं, एक दिवस असा होता की एंटायर कंट्रीतली विमानं डिलेड होती, कारण त्या ठिकाणी जी सगळी सिस्टीम आहे त्या सिस्टीमवर अटॅक झाला होता आणि त्यामुळे वी आर क्लूलेस. आणि म्हणून आपण अशा प्रकारे वी कॅनॉट अफोर्ड टू डू दिस. अशा प्रकारे एका अटॅकने कुठेतरी बसलेला एक अटॅकर आमच्या सगळ्या सिस्टीम्स डिफंक्ट करून टाकतो आणि वी आर क्लूलेस, वी कॅनॉट अफोर्ड दिस. आणि म्हणूनच अशा प्रकारचं अत्याधुनिक सेंटर करणं अत्यंत आवश्यक होतं. आय हॅव सीन द कॅपॅबिलिटीज इन दिस सेंटर अँड आय एम व्हेरी हॅपी विथ द कॅपॅबिलिटीज. आय वुड से दॅट द बेस्ट ऑफ द कॅपॅबिलिटीज इन द कंट्री आर नाऊ विथ द महाराष्ट्र सायबर. आणि त्याचा उपयोग हा खूप चांगल्या प्रकारे आपण करू शकू. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की याचं सगळं जे काही स्ट्रक्चर तयार करताना अल्टिमेटली जेव्हा आपण टेक्नॉलॉजी यूज करतो तर टेक्नॉलॉजी ही दरवर्षी ऑब्सोलेट होते, दर 2 वर्षांनी ऑब्सोलेट होते, न्यू टेक्नॉलॉजी येते. जुनी टेक्नॉलॉजी एक प्रकारे ती ओव्हरटेक करते. आणि म्हणून याच्यामधल्या सिस्टीम्स डायनामिक असल्या पाहिजेत आणि या सिस्टीम्स ऑपरेट करणारे देखील
तेवढंच डायनामिक असले पाहिजेत, त्यांना या क्षेत्रातलं नॉलेज असलं पाहिजे, या क्षेत्रातले ते एक्सपर्ट्स असले पाहिजे. या दृष्टीने हे जे कोलॅबरेशन आम्ही केलेलं आहे, मला असं वाटतं LNT आहे, KPMG आहे आणि जे काही आपण लोक या ठिकाणी घेतलेले आहेत, त्याचं कारण आहे की देर हॅज टू बी कॉन्स्टंट अपग्रेडेशन. आपण असं म्हणतो की लर्न, अनलर्न अँड रिलर्न अशा प्रकारचा मंत्र आजच्या या 21व्या शतकाचा आहे. आणि तो टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये तर या मंत्राशिवाय आपल्याला पुढे जाणं शक्य नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी एक्सपर्ट्सची टीम आपण तयार केलेली आहे त्याच्यामुळे इट विल टेक अस अहेड. पण त्यासोबत ही पण महत्त्वाची गोष्ट आहे की या सेंटरमध्ये दरवर्षी आपण जवळपास 5,000 आपल्या पोलिसांना प्रशिक्षित करू शकतो. ही व्यवस्था आपण केलेली आहे. बिकॉज एंटायर फोर्स हॅज टू बी फ्युचर रेडी, एंटायर फोर्स हॅज टू ट्रान्सफॉर्म. शेवटी अगदी आपले जे अंमलदार आहेत किंवा आपला जो शेवटचा घटक आहे, शेवटचा घटकही हा तेवढाच मला असं वाटतं फ्युचर रेडी असला पाहिजे, सायबर रेडी असला पाहिजे, जेवढे आपले जे काही प्रमुख लोक आहेत ते असतील. मला असं वाटतं त्या दृष्टीने ही जी काही व्यवस्था आपण इथे केलेली आहे, आय थिंक इन नेक्स्ट 5 years वी विल हॅव द बिगेस्ट फोर्स, बिगेस्ट ट्रेन फोर्स इन एंटायर पोलीस ऑफ इंडिया. आणि तो जो फोर्स आहे तो फोर्स आपल्याला निश्चितपणे पुढे ठेवेल. अल्टिमेटली आपण असं म्हणतो की मुंबई इज इंडियाज फिनटेक कॅपिटल आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात आज भारतामध्ये महाराष्ट्र लीड करतोय. त्यामुळे टेक्नॉलॉजी असिस्टेड पोलिसिंगमध्येही महाराष्ट्र हॅज टू लीड. आणि त्या दृष्टीने एक लिडरशिप पोझिशनमध्ये आपल्याला आजचा हा कार्यक्रम किंवा हे सेंटर या ठिकाणी निश्चितपणे आणत आहे. मला 2 गोष्टी या निमित्ताने, आपले होम सेक्रेटरी साहेब देखील आहेत, DGP मॅडम देखील आहेत. एक या संदर्भात माझ्या डोक्यामध्ये असा विचार होता की हे सेंटर जरी आपलं असलं तरी वी शुड कन्वर्ट दिस इनटू अ कॉर्पोरेशन. जसं ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आपण मेट्रोचं काम सुरू केलं तर महामेट्रो कॉर्पोरेशन मी तयार केली. आज महामेट्रो कॉर्पोरेशनवर जो अनुभव आला त्या अनुभवामुळे ती महाराष्ट्रात तर मेट्रो करतेच आहे, पण इतर राज्यांमध्येही मेट्रोचं काम आपण करू शकतोय. सो एवढी मोठी कॅपॅबिलिटी तयार केल्यानंतर ती कॅपॅबिलिटी आपल्यापुरतं सीमित ठेवणं हे योग्य नाही आहे. वी शुड बी एबल टू गिव्ह दिस कॅपॅबिलिटी टू अदर स्टेट्स ॲज वेल. आणि म्हणून याला वी शुड मेक इट अ कॉर्पोरेशन. आणि त्या कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आपल्याला दुसरा याच्यातला फायदा असा आहे की आपण या माध्यमातून जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स आहेत, इन्स्टॉलेशन्स आहेत, यांनाही जे सायबर सॅनिटाईज करायचं आहे त्याची आपण कामं या ठिकाणी घेऊ शकतो. आणि त्या माध्यमातून हे कॉर्पोरेशनला एक प्रकारे एक रेव्हेन्यू स्ट्रीम देखील आपण तयार करू शकतो. सो मला असं वाटतं की या संदर्भातला विचार आपण निश्चितपणे केला पाहिजे. आणि कॉर्पोरेशन आपण तयार केल्यानंतर इतर जे अपग्रेडेशन आपल्याला वेळोवेळी करावं लागतं ते देखील आपल्याला सोपं जाईल, कारण त्याचे कॅपॅबिलिटीज तयार करण्याकरता एक फ्लेक्झिबिलिटी आपल्याला मोठ्या प्रमाणात तयार होईल. तर मला विश्वास आहे की या संदर्भातली जी काही कारवाई आहे ती आपण निश्चितपणे पूर्ण करू. आज मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. जे लोक हे सेंटर चालवणार आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर या निमित्ताने असेल. आज आपण आपला एक नंबर देखील पॉप्युलराईज करतोय, 14407, राईट? इट इज 14407. तसं मी यशस्वी यादव यांना सांगितलं की लेट अस ट्राय विथ द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड चेंज द नंबर. कारण हा चांगलाच नंबर आहे, पण अधिक सोपा नंबर जर आपल्याला मिळू शकला तर वी शुड सी. म्हणजे 14400, 14444 असा काही नंबर मिळू शकला तर लोकांना रिकॉल व्हॅल्यू त्याची जी आहे ती एकदम इझी असते. तर त्या दृष्टीने देखील आपण प्रयत्न करू. पण जोपर्यंत तो मिळत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की विल पॉप्युलराईज दिस नंबर. आणि लेट अस स्टार्ट फ्रॉम टुडे. मला याची कल्पना आहे की 15 तारखेला आपण ॲक्च्युअल या ठिकाणी हे लॉन्च करतोय. आजपासून सॉफ्ट लॉन्च आपण केलं आहे, तयारी सगळी आहे. बट इट इज ऑलवेज गुड की एखादी गोष्ट लॉन्च केल्यानंतर वी शुड गिव्ह इट सम टाईम सो दॅट त्याच्यात काही अडचणी असतील तर त्या अडचणी आपल्याला दूर करता येतील. पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.